मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या जिल्हा परिषद गटाच्या दुसऱ्या समाधान शिबिराचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. आपण मला वाटतं 15 दिवसापूर्वी पिंपळगावला एक सुंदर असं शिबिर आपण घेतलं आणि आज सिंधांना या समाधान शिबिराचं नियोजन या ठिकाणी केलं. मला वाटतं पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये जवळपास 8 व 9 शिबिर या समाधान शिबिर आपण घेतोय. आणि हे समाधान शिबिर घेताना जनतेला किती समाधान आहे याच्यापेक्षा आम्हाला निश्चितपणे एक समाधान आहे की आम्ही हे समाधान शिबिराच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातले जेवढेही विभाग असतील हे सगळे विभाग त्या शिबिराच्या निमित्तानं पूर्वतयारी करून सगळे आपल्या ऑफिसचे सगळे कामं बाजूला ठेवून या जनतेची सेवा कशी करता येईल, या प्रत्येकापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, यांच्या समस्या कशा समजून घेता येतील हा एक प्रामाणिक विचार करून सर्व अधिकारी आपला विभाग घेऊन या प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि या माध्यमातून पहिले 2-4 शिबिरं हे नवीन होते, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती, लोकांना माहिती प्रचार प्रसार हा झालेला नव्हता. परंतु आता एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद संपूर्ण दोघही तालुक्यांमधून मिळतोय. आणि या शिबिराच्या माध्यमातून अतिशय छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत त्या छोट्या छोट्या अडचणी की ज्या अडचणींसाठी की जिचं काहीही व्हॅल्यू नाही पण त्या गोरगरीब जनतेसाठी किंवा अतिशय तळागाळातल्या जनतेसाठी अतिशय महत्त्व आहे अशा ह्या लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम या समाधान शिबिराच्या माध्यमातून होतं आहे. आणि निश्चितपणे हे जे काही निर्णय आपल्या युतीच्या सरकारने घेतला, खरं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार साहेब, त्यांच्याबरोबरच आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानले पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी या राज्यामध्ये एक अतिशय नवीन असा पायंडा या समाधान शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी केला. अर्थात महाराजस्व अभियान हे काही या महाराष्ट्रासाठी नवीन नाही, परंतु हे महाराजस्व अभियान कधीतरी कोणीतरी डोक्यात कल्पना आणली की त्यावेळेस वर्षातून 2 वर्षातून कधीतरी व्हायचं. परंतु आता एका वर्षातून प्रत्येक जिल्हा परिषद गटात म्हणण्यापेक्षा महसूल विभागाच्या मंडळात वर्षातून किमान 4 वेळा घेण्याचे आदेश संबंधित विभागाला त्या ठिकाणी राज्य सरकारने दिले. आणि बांधवांनो, याचा एवढा मोठा बेनिफिट आपल्या सगळ्या गोरगरीब लोकांना किंवा गरजूंना या ठिकाणी त्याचा बेनिफिट बांधवांनो मिळतोय. अनेक विषय आहेत, जर आपण पाहिलं तर अनेक अशा गोष्टी आहेत की संजय गांधींचा पगार की जो खरोखर लिगल आहे, त्याला कायदेशीर आहे, परंतु सगळ्या चौकटीत बसताना सुद्धा फक्त माहिती नाही, तहसीलपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्याला आजपर्यंत पगार चालू झाला नाही. असेही गावातले 2-4 उदाहरणं भेटतात. तीच परिस्थिती श्रावणबाळाची आहे, तीच परिस्थिती आपली बालसंगोपनाची आहे, तीच परिस्थिती रेशन कार्डची आहे. रेशन कार्ड तर आहे पण नंबर नाही आहे, नंबर आहे पण त्याला अन्नधान्य मिळत नाही आहे. असे छोटे छोटे विषय प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या माध्यमातून या समाधान शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणे अशा काही लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत ह्या 100% सोडवण्याचं काम या महाराजस्व अभियान आणि समाधान शिबिराच्या माध्यमातून चाललेलं आहे.